जे आपलं आहे ना ते लांब ठेवलं. अगं विहिरीजवळच वाफा कॉल्डर राहिला. मामा हा. तुम्ही तुमच्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण केला बरं का. हा, म्हणजे मग. माझ्या लाडाचा मामा आहे. मामीने काय केलं या की तुम्ही ती शब्द पूर्ण केला. आता होणारी सासू आहे. हा. हे बघ तुला ना मी आता शेवटचं सांगते. 100 वेळा सांगून सांगून ना माझं डोकं आउट झालंय सगळं. तू माझ्याशी लग्न करणारच का नाही रे? थांब अजून 4 वर्ष. 4 वर्ष काय 4 वर्ष? हेच बोलत बोलत आतापर्यंत आणलंयस तू. तुला कळतं का नाही रे थोडं जरी काय? हा अरे मला किती वाईट वाटत असेल. मी तुझ्या भरोश्यावर राहिलेली आहे आणि तू थांब ना थांब ना थांब ना. मला वाटतं मी म्हातारी झाले ना मग तू लग्न करशील. आहे काय थांब 4 वर्ष. मला वाटतं ना तू ना डोक्यात थोडं आउट झालंय समजलं ना. तुझं ना माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाही. मला असं वाटायला लागलंय बाहेर काय लपडी छपडी करतो का रे तू? हा त्या दिवशी ना मी तुझ्या फोन मध्ये चॅटिंग वाचलेली. कोण आहे रे ती राणी? हा कोण आहे? कोणती मला राणी? तिच्यासाठीच हे करतोयस तू हाय का नाही? मला त्रास देतोय. कोणची राणी? मी नाही ओळखत कोणच्या राणी. हा कशी ओळखशील आता तू हाय का नाही? कोणती मला सांगतोय. अरे तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांना किती खोटं बोलती काय काय बोलायला लागली. मला लग्न नाही करायचं. किती चांगली चांगली स्थळ येत आहेत पण सगळी मी तुझ्यासाठी ना करते. आणि तुझं काय चाललंय बावळटपणा? नुसतं मला घेतो आणि इकडं तिकडं फिरून आणतो. लग्नाचं आता काय डोमला माहित नाही तुला. फिर ना अजून 4 वर्ष फिर मग करू आपण. अरे अजून फिर म्हणतोय मला तू. जरा तरी काहीतरी कळत नाही का रे तुला? हा अरे तुला माहिती का माझ्या आत्याचा मुलगा. अरे तो माझ्या लग्नासाठी किती महाग लागलाय. घरचे पण मला म्हणते त्यासोबत लग्न कर तरी पण मी नाही नाही म्हणती. हा करून टाक मग. काय करून टाक? अरे तुला लाज वाटते का? मला म्हणतो करून टाक. मला म्हणतो हा बोल बोल अजून करून टाक. हा फिरवायला बरं चांगलं वाटलं तुला. अगं काही नाही ग एवढं. तू 4 वर्ष थांबलीन माझ्यासोबत आपण धूमधाम लग्न करू. अजून किती 100 वर्ष थांबू का तुझ्यासाठी मी? हा 4 वर्ष थांब काय 4 वर्ष थांब. तुला कळतं का थोडं तरी? हा माझं दुसरीकडे जर लग्न झालं अरे 4 वर्षात मला लेकरं होतील खेळतील ते अंगणवाडीत जातील आणि तेव्हा तू माझ्याशी येतशील का लग्न करायला? हा अगं थांब थोडा वेळ दे मला थोडा तरी. थोडा वेळ किती पाहिजे तुला? 1 मिनिट 2 मिनिटं किती पाहिजे? थांब थोडा विचार करतो मी. काय विचार करतो काय माहिती आता. आता म्हणून अजून मला 10 वर्ष थांबून दे. चला तुमची पोरगी का तिथं तळ्यावर हे. असं नका बोलव मला लग्न करायचं ते सांग आता सांगतो मी. हा ए भाऊ तुपली शपथ भाऊ तुला खोटं बोलत नाही मी. तो माझ्यासाठी सांगतोय बर का. तो आहे बी तुमच्या दोघांची पोरगी एकच आहे. हा. पत्तापत्ती तिथे गुलगुलू गुलगुलू गप्पा मारते तळ्यावर. मामा तुम्ही मला फसू राहिले का? मला शब्द देऊन तुम्ही असं करणार अरे का? नाही ना बादशाह नाही ना. असं कसं हा? होईल? तुम्ही म्हणलेत म्हणून मी थांबलो इतके दिवस माहिती का? आले सल मैत्रीण सगळं काय पाण्यात पाणी पाहायला. मैत्रीण नाही मित्र आहे मित्र. आहे का आता? आहे का हे आता? खोटं बोलायला असेल. बाबा काही नको बडकू काही नको बोलू बरं बाबा. आम्हाला डोळ्याने पाहिले बरं. चल, चल, मला बघ, मला लग्न करतो आयुष्य काढायचंय मला अक्कन. वरून ते आईला भाऊ आता मी राणीला शब्द देऊन ठेवलाय तिच्याशी लग्न करीन. एक ती पूर्वी लय ताईटी माझ्याशी लग्न कर म्हणते ना आताच मला अशा आणि ती लग्न झाल्यावर तो काय करीन? नाही भाऊ हिच्याशी लग्न केलं नाही परवडा. राणीच बरी आहे भाऊ मला. ती जर शिकवा भावनी बेभावनी चांगली आहे. कितने बनसुई. काय ह्या साईडला मस्त वातावरण झाले. चल अरे विक्रम हा इथं कसं काय? विक्रम तू इथं काय करतोय? आ काय नाही बसलो होतो. उठ उठ उठ. काय झालं? तू असा तुझा चेहरा का पडलाय? अरे तू विक्रम असं काय करतोय? काय टेन्शन आहे तुला? चला आपण फिरूय. अरे ती पोरगी कोण आहे रे? राणी तुला खरं सांगू का? काय? अगं ते मुलगी आणि मी ना 4 वर्ष झालं सोबत होतो आम्ही. अरे बापरे. थांब ना माझं ऐकून तर घे. अगं आधी मी न ती आपण त्यांना क्लास 1 अधिकारी बनवू. हा चालेल ना. फक्त तू आहे ना कायम असं प्रेम करत राहा माझ्यावर बरं का. मी तुझ्यावर तर प्रेम करतेस तू पण माझ्यावर करते एवढं. हा फक्त सोबत राहा तू माझ्या संग. मी आहे रे तुझ्या सोबत. तू पण माझ्या सोबत राहा शेवटपर्यंत. मला साथ दे. आपण खूप मोठं लग्न करू. आपल्या लग्नात सगळे लोक येतील आपल्यावर अक्षदा टाकतील. मग आपण इकडं तिकडं फिरायला जाऊ. लय एन्जॉय करू आपण दोघं. खूपच. हा बरं चल मग आता खूप ना उशीर झालाय. मी घरी जाते मग. हा
जातेस का? हा, संध्याकाळी मला फोन कर. आता भेटायला आले म्हणून संध्याकाळी फोन नाही करायचा असं नको काही करू. हो अगं तुझ्या संग बोललं नाही तर करमत नाही ना मला. हा, गबस खोटाड्या. चालते, जाऊ का मग मी? चालेल जा. बाय बाय. बाय. त्या पोरीचा लई स्वभाव टाईट आहे. तू त्याच्यानंतर आली ग आणि मला तुझ्याशी प्रेम झालं. आता माझं खरं प्रेम तुझ्यावरच आहे. म्हणजे तू तिच्यासोबत फिरायला तर तुम्हाला म्हणलं वेळ नाही. तू माझ्यापासून अशा पासून गोष्टी कशा करू शकतो इकराम? मी तुझ्या विश्वास ठेवला होता का नाही सांग बरं. सर साईटला नको बोलू अगं, ऐक माझ्यासोबत. की. मला बोलायचं नाही तुझ्यासोबत. ऐक ना ऐक ना नाही बोलायचं. अगं तरी म्हणलं तुझा फोन सारखा का बिजी लागत असतो? तू तू आतापर्यंत ऐकून ना तर तू घे. लक्ष केलंय. तू ऐकून तर घे. तू एक शब्द बोलू नको आणि मला बोलायचं नाही. अगं माझं तिच्यावर प्रेम नाहीये, माझं तुझ्यावरच प्रेम आहे. दिसतंय ना तुझ्या तोंडावरून. तू मला फसवलंय नाही आणि मी महागंगीच लग्न करायला पाहिजे होतं. खरंच ना, प्रेम प्रेम काय नसतं, सर्व धोकादायक असतं. मला माहितीये. काय करतोय तू? मला नको अंगाला हात लाव. मला लई तुझी चिडचिड. अक्कल आहे तुला? कोण आहे? हा, शिकडे अगं अगं ए, तुझा काय संबंध आहे? ए, हात सोड त्याचा. तू कोण आहे याची? कोण आहे तू? कोण आहे सांग तिला मी तुझी. तू सांग मी कोण आहे ती? ही कोण आहे तुझी? सांग ना. कुणासोबत इथं थांबलाय तू? हा, मला बोललं 2 मिनिटात येतो. हे 2 मिनिटं चालले तुझ्या. कमीची झाली मी तुझी वाट बघत बसले. असंच पाहिजे, असंच पाहिजे. फसवतो ना तुला, असंच पाहिजे. फसवतो? तू कोण आहे? मी अगं- कोण आहे? हिचं सांग पटकन. काय सांगू? मी सांगतो. हा, सांग 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 लवकर. सांग. अगं पूर्वा हा, ही राणी राणी. आणि थांब ना. आता आहे ना मला हिच्याशी प्रेम आहे. काय? आणि हिच्याशी सांग ना, 3 वर्ष झालं. प्रेम? काय 3 वर्ष? आणि माझ्यासोबत 4 वर्ष? अरे तुला लाज वाटते का रे थोडी तरी? हा, प्रेम म्हणजे काय तुम्हाला खेळ वाटलं का रे? हा, अरे ती काय वस्तू आहे का बाजारातून आणायचे न्यायचे सोडायचे? काहीतरी कळे पाहिजे. लोकांना प्रेम भेटत नाही आणि ज्याला भेटत त्याला टिकवता येत नाही. हा की नाही? दोघे वरती प्रेम करतोय. दोघे करतो का नाही काय माहित नाही. तिला पण फसवतोय मला पण फसवतोय. बावळट एक कुणावर तर करायचं ना. मला आत्ताच्या आता भेटलं पाहिजे. हिच्याशी लग्न करणार आहे का माझ्याशी? तू पटकन सांग, नाहीतर मी चालले. सांगतो अगं थांब. हा, सांग मग. सांग पूर्वा- लवकर. मला आहे ना हिच्याशी प्रेम आहे. मग लग्न तू तिच्याशी करणार आहे? अरे मग माझे 4 वर्ष का व्हायला घातलेस तू? हा, माझं आयुष्य तू खराब केलं. तुला का नाही कळत रे? थोडी मला ना काय करू असं झालं रे. जीव देऊ का मी कुठेतरी? का केलंस माझ्या सोबत? का खेळलास? हा, काय झालं पूर्व कमर काय झालं पूर्वा? काय झालं? काय झालं बाळा? काय करतो राहिली तू? काय करू राहिली? आम्ही तिकडे शोध येतोय. हा, फिरायला आलेली ती. का म्हणते तिला बाळा? फिरायला आली का? मग तुला काय माहित फिरायला आली? मग तू रडते का म्हणून? काय आणि हे कोण आहे? हा? हे कोण आहे? हे कोण आहे? अगं रडायला काय झालंय? काय झालं? काय मारलं का तुला? काय झालं? आम्ही आहे ना इथं या अजून. दोघांनी मारलं का तुला? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय झालं? या पोराने माझं आयुष्य बरबाद केलं. बघा मी काय म्हणलो होतो तुम्हाला दोघाला. काय केलं? आयुष्य बरबाद केलं? नाही हो. तो माझ्याशी लग्न करणार आहे काय? माझं प्रेम आहे ह्याच्यावरती. मग तो असं झालं प्रेम लग्न हा. करणार पण हिचं कसं काय झालं? तिला विचारा ना. 4 वर्षापासून मी त्यासोबत प्रेम करते. हे बघा मामा तुम्ही माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या आणि तुमच्या पोरीने बी. भाषा हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. आता कळालं आपल्याला काय म्हणून. हा, 16 बरस की बाली उम्र को सलामी, प्यार तेरी पहली नजर को सलाम, सलामी प्यार तेरी पहली नजर को सलाम. जिसमें जवान होकर बदनाम हुए, जिसमें जवान होकर बदनाम हुए, इस गली उस शहर इस भवर को सलाम. उल्फत के दुश्मनों ने कोशिश 1000 की, फिर भी नहीं मिले तो इस भवर को सलामी, प्यार तेरी पहली नजर को सलाम, सलामी प्यार तेरी पहली नजर को सलाम. अरे भाऊ कुठला रे तू? हा, तू महापुरीशी का खेळला 4 वर्षापासून?
सांग लवकर. नाही. दादा मारू नका दादा मारू नका. दादा, मारू नका. विक्रम तुम्ही जा. मारू नका. चल 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 आपण तिकडे बसून. या असल्या पोरावर प्रेम करतोय पळून जाणार आहे. मला नव्हतं माहिती तो असं निकल. मी 4 वर्ष झालं प्रेम करते, तुमच्या दोघांपासून लपून ठेवलं मी. मला काय माहिती पोरं असं धोका देतात. अगं, पण मला एक शब्द तरी सांगायचा ना. मी किती वर्ष झालं तुझ्यासाठी थांबलोय. हा अगं मी 4 वर्ष तुझ्यासाठी 400 चक्र मारल्यात. काय कमी आहे का माझ्याकडं? 70 एकर जमीन आहे, 5 पोकलँड आहेत, JCB आहे, डंपर आहेत. अगं तू माझ्या सख्या मामाची पोरगी आहे. मामांनी शब्द दिलता म्हणून मी थांबलो आणि मला तू आवडत होती आणि अजून बी आवडती. खरे मी तुला समजूनच नाही घेतलं रे, कारण मी ह्या पोराच्या नादात वेडी होते. कसं काय समजणार मला? अगं तुला फसवणारी पोरं नाही कळत. थोडं कोणी गोड गोड बोललं ना लगेच वाटतं ते आपलंय. जे आपलंय ना ते लांब ठेवलं. अगं विहिरीजवळच वाफा कॉलडा राहिला. ऐक ना, इथून पुढं असं नाही होणार माझ्याकडून. मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अगं तू कोणती चुकी केली ना, माझं एवढं प्रेम आहे ना तुझ्यावर, मी इथून मागे काय झालं सगळं विसरून जातो. परत नव्याने सुरुवात करू. खरंच खरंच. चांगलंय. आता हे बघा, आता तुला याच्याशीच लग्न करावं लागेल. आजच्याचा पोरगा आहे हा बरोबर आहे तरी वरून आणि शेतकरी आहे. हा हे प्रेमान हे सोडून द्यायचा विषय. हो चालन, तुम्ही दोघांना माझं ह्याच्यासोबत लग्न लावून द्या. मी खूप सुखाने राहील. आणि तुला वाटत ना असे कपडे हे शेतीत काम करावं लागतं म्हणून घाल. तू म्हणशील ना एकदम जीन्स पॅन्ट फॅन्सी राहतो. नाही नाही, तो असं पण खूप चांगला आहे. मामा सारखा. हा. चला चला. लग्न तयारी करतो मी. मामा हा. तुम्ही तुमच्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण केला बरं का? हा, मग. या माय लाडतो मामा. मामीने काय केलं? या की तुम्ही बी शब्द पूर्ण केला. आता होणारी सासू आहे. हा मग मामे पाया पडतो मामा. अहो जाऊ होणार जावयान पाय नसतं पडायचं. चला चला मामा बरं, चला आता. चल. मी आहे ना, घाबरायचं नाही, शेवटपर्यंत साथ देईल.